हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि सकाळी सुमीचा टिफिन करते, त्याला काही मुरमुऱ्याचा चिवडा बनवून देते आहे आणि त्याच्यामध्ये ढोकळा ठेवलेला आहे. चला मग 6 वाजलेले आहे, बघू शकता. आणि आपला ढोकळा एकदम छान झालेला आहे आणि सुमीला ढोकळा खूप आवडतो म्हणून मी खूप वेळा करते सुद्धा. चला मस्त झालेला आहे, एकदम काही हाताला लागत नाही आहे. आणि मुरमुऱ्याचा चिवडासुद्धा झालेला आहे, मस्त त्याला करून दिलेला आहे. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला आता आज आपण करलेली मस्त मसाल्याची भाजी, शेवग्याच्या शेंगा. आणि आईचं पण काम चालू झालं आहे. सुमित गेला आहे स्कूलमध्ये. सुमीची स्कूल चालू झालेली आहे, सोमवारपासूनच चालू झालेली आहे. आणि आज थोडीफार म्हणजे गडबड झाली, कारण बसवाले काका भाऊ येऊन गेले आणि सुमित गेल्यानंतर. चला मग आता मी चहा ठेवते, नंतर बोलते आणि तुम्हाला भाजी कशी करते ते पण दाखवते. आणि आईचं काम चालू झालेलं आहे. काय काही आईचं असं निवड नावडचं काम चालू झालं. मिस्टरांनी छान पूजा वगैरे केलेली आहे. चला आणि आता मी मस्त शेंगा उकळून घेतलेल्या आहे, थोड्या नॉर्मल असं त्याला आपण हे करून घ्यायचं. आणि मसाला, चला आता मसाला तयार करून घेते. मस्त भाजून घेते आता कांदा वगैरे. आणि तुम्हाला आमची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा. चला आपला मस्त छान मी मसाला भाजून घेतला आहे. कांदा, लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर मस्त छान घेतलेली आहे मी. आता मस्त मी मिक्सरला वाटण करून घेते. दूध गरम होते आपलंवालं. चला बघू शकता आपली मस्त भाजी मी परतून घेतलेली. मसाला मस्त छान तेलामध्ये होऊ दिलेला, बघू शकता तेल. आणि मस्त शेंगा त्याच्यामध्ये टाकलेले आणि छान त्याला आता 5 मिनटं असं त्याला होऊ देते. आणि नंतर मी मस्त गरम पाणी टाकणार आहे. कोणत्याही मसाल्याच्या भाजीमध्ये तुम्ही गरम पाणी वापरा आणि तरच भाजी एकदम छान लागते. चला मग आता मी पटापट चपात्या करते, भाजी करते आणि नंतर बोलते. बघू शकता आपली भाजी किती छान झाली का गाई. आणि मी शेवग्याच्या शेंगा आहे ना मसाल्याची भाजी म्हणजे अशी पहिल्यांदा केलेली, नाही तर मी डाळमध्ये त्याच्यामध्ये वापरत असते बटाटा शेवगा अशी करत असते. चला आपला मस्त चहा झालेला आहे आणि मग गरमागरम पराठेसुद्धा झालेले आहेत आणि थोडी खिचडी होती मी गरम केलेली आहे. चला मग मस्त चहा घ्या. आणि आईचं काम चालू झालेलं आहे. चला आई थोडीफार मदत करत असते मला सकाळी सकाळी, कारण मला पूर्ण दिवस कामामध्ये जातो माझावाला. आणि आता वाजले 9 आणि तुम्ही बघू शकताय की कामं किती पडलेले बघा. सगळे भांडे वगैरे सर्व आवरायचे बाकी पडलं आहे, कपडे बाकी आहे. आणि आता मला थोडाफार वेळच झालेला आहे आज, कारण मला आता 10 वाजता कामावरती जायचं आहे. चला मी आता फटाफट आवरते आणि नंतर बोलते. बघू शकता तुम्ही भांडे, कपडे आणि ऊन किती बघा. चला आता आवरून घेते आणि नंतर बोलते. मी आत्ता कामावून आलेली आहे. आता वाजले 7:45 आणि मी आईला बोललेली की आई तू चहा पण ठेवत नाही का. आता आईने चहा ठेवलेला आहे आणि आईने आता मटकी हे काय म्हणता हरभरे वगैरे भिजू घालते, सकाळची तयारी. आणि हो हे बघा हे फळाचं नाव काय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे फळ माझ्या मॅडमने दिले मला, म्हणजे त्यांनी पण आणलं आणि मला पण दिलं. चला मग तुम्हीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा हे फळाचं नाव का आहे. आणि आईचं चालू आहे काम आणि मी बाकीची मटकी आता अशी भिजू घातलेली आहे. असं झाकून ठेवते त्याला मोड आणण्यासाठी. हे बघा असं याच्या खाली असं त्याला असं ठेवून देते, म्हणजे ते एकदम आरामात होईल. आणि असं त्याला झाकून ठेवायचं. चला आणि मिस्टरांचं चालू आहे मोबाईल वगैरे बघण्याचं काम. चला आणि बघू शकता तुम्ही लाईट टाईम 8 वाजले, 8ला 5 मिनटं बाकी आहे. काय हो काय चालू मोबाईल बघण्याचं काम. चला आता